आज हा आपला देशव्यापी संप आहे। हा संप केंद्रीय 11 कामगार संघटना आहे आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आहे। आपल्या अमरावतीमध्ये संयुक्त कामगार कर्मचारी समन्वय कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे आणि सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वयकाचे आज या नेतृत्व या समितीचा निमंत्रक आहे। DS पवार, सुभाषजी पांडे कॉम्रेड आहे, त्याच्यानंतर डॉक्टर चंदूभाऊ भानुआकडे आहे। तर आमच्या मागे सर्वात महत्त्वाचे आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ज्या कामं आत्महत्या त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे का 4 श्रमसंहिता रद्द करा, कारण ह्या 4 श्रमसंहिता ह्या कर्मचाऱ्यांसाठी घातक आहे। या अगोदर 29 कायदे होते, परंतु ते कायदे मोडीत काढून फक्त 4 त्या 4 संहिता कामामध्ये कसं आहे की कर्मचाऱ्यांना आपलं स्वातंत्र्य नाही, बोलण्याचा अधिकार नाही, संप करण्याचा अधिकार नाही, शासनाच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही। या महत्त्वासाठी आपण तो कायदा रद्द करा, यासाठी देशातील 30 कोटी कर्मचारी आज संपात आहेत। दुसरी गोष्ट जनसुरक्षा कायदासुद्धा रद्द करा। तिसरी बाब सुरामांना पेन्शन मिळालंच पाहिजे। PFRD कायदा हा संसदेत मंजूर केला आहे, तो रद्द झाल्याशिवाय इकडे जुनी पेन्शन लागू होत नाहीत। कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा, खाजगीकरण रद्द करा। या अशा शेतकरी शेतकऱ्यांना कामगारांना त्यांचा न्याय द्या, जे किमान वेतन 26,000 द्या। ह्या अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या संप करत आहोत। महाराष्ट्रात सुद्धा 17 लाख कर्मचारी या संपाला पाठिंबा देत आहे। शासनानं आम्ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा कायदे जे आहेत 3 कायदे ते रद्द करायला पाहिजे। PFRD कायदा रद्द करायला पाहिजे आणि जी आता मनरेगाची जी आता कायदा केला आहे तो श्रीरामचा तो सुद्धा रद्द केला आहे। कामगार विरोधी हे शासन आहे, भांडवल धार्जिण्या जे हे निर्णय घेत आहे, म्हणून हा कर्मचाऱ्यांचा आक्रोश आहे आणि या आक्रोशामुळे आज आपण सर्व देशातील कर्मचारी संपावर उतरले आहे। बँक संयुक्त किसान मोर्चा आहे, किसान मोर्चा सुद्धा आहे, मागण्यासुद्धा आणि त्यानंतर रिक्त पदं भरा। त्यानंतर तुम्हाला बाकी जे कर्मचारी आहेत UPSमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन लावू करा, किमान वेतन 26,000 करा। अंगणवाडी सेविका आहे, बालवाडी सेविका आहे, शालेय पोषण आहार आहे, आशा वर्कर्स आहेत, यांना